हॅलो, नमस्कार. मी भावना. मला खूप दिवसापासून डेली व्लॉग्स YouTubeला अपलोड करायचे होते. पण उद्या करत मी पूर्ण वर्ष वाया घातलंय. पण मी या नवीन वर्षाचा संकल्प घेतलाय. तो तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल, की रोज डेली एक व्लॉग अपलोड करणार आहे. तो व्लॉग तुम्ही बघा आणि माझ्यात काय इम्प्रूव्हमेंट मी केली पाहिजे ते देखील मला कमेंटद्वारे सांगा. आणि चला पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या दिवसाची सुरुवात ही सकाळी स्वयंपाकापासून होत असते. आमच्या घरी सर्वजण ड्युटीला जात असतात. आई सकाळी 6 वाजताच ड्युटीला जातात, म्हणून मी 5 वाजेपासून 5 वाजता डबा करण्यासाठी उठत असते. मयूर 9 वाजता ड्युटीला जातात, पप्पा 8:30ला जातात. म्हणजे सगळ्यांचेच डबे 9 वाजेपर्यंत रेडी करून द्यायचे असतात. त्यासाठी मी स्वयंपाकाला लागते सकाळी उठल्यानंतर. आज मला ना डीमार्टला जायचं होतं, त्याच्यासाठी मी लवकर आवरत होती. झटपट पटापट माझं चालू होतं की लवकर जर कामं झालेली राहिली घरातली तर डीमार्टला गेल्यानंतर निवांत येता येईल मला. शुभ्राचा 10 ते 11 क्लास असतो, म्हणून मी तिला क्लासला सोडणार होती. क्लासला सोडल्यानंतर डीमार्ट आमच्या घराच्या जवळ असल्यामुळे मग काय मला 1 तासात वस्तू घेऊन येता येतं. तसेच मी क्लासवरून तिला घेऊन येणार होती. त्याच्यासाठी मग माझी थोडासा हात लवकर चालू होता. शुभ्राच्या पप्पांना जे हे मी प्रोटीन पावडर देते हे देखील ते डीमार्टमध्ये ज्या सीड्स भेटतात त्यांच्यापासूनच तयार केलेलं आहे. याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटद्वारे सांगा, मग मी तुम्हाला ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. अशा प्रकारे डबा भरून दिला, त्यांची बॉटल डबा रेडी करून देते. स्वयंपाक झाल्यानंतर व सर्व जण गेल्यानंतर मी संपूर्ण गॅसओटा हा आवरून घेत असते. गॅसओटा आवरलेला राहिला असं वाटतं. संपूर्ण घर आपलं छान आवरलेलं आहे, नीटनेटकं सर्व भांडे वगैरे आवरून घेते. आणि त्याच्यानंतर मग मी शुभ्राला उठवते झोपेतून. तर शुभ्राची काल सुट्टी होती, तर ती सकाळी 7 वाजताच उठून बसली आणि आज तिची क्लास होता, तर ती अजिबात उठत नव्हती. नाही, मला 5 मिनटं झोपू दे, तिचं चालूच होतं. शुभ्राला उठवता मी सगळं बेड वगैरे व्यवस्थित करून घेतला आणि आमच्या दोघींचं देखील आवरून घेतलं. 1 तास असतो माझ्याकडे, 9 ते 10 वेळेमध्ये दोघींचं आवरून वगैरे घ्यायचं असतं. त्या वेळेत मग ती नाटकं करत होती उठायला, की नाही मला नाही उठायचं आहे. शुभ्राचं छान आवरून घेतलं. शुभ्राचा नाश्ता होतो, तेवढ्या वेळात नाश्ता झाल्यानंतर आंघोळ वगैरे ब्रश सगळं झाल्यानंतर मग शुभ्राला मी 10 वाजता क्लासला सोडल्यावर निघाली डीमार्टला जायला. डीमार्टमध्ये ना ज्या वस्तू एक्सपायर होणार असतात ना, ज्या वस्तूंची एक्सपायरी डेट जवळची असते अशा वस्तू ते ना पुढे ठेवतात आणि आपण नेमकं तीच वस्तू उचलतो आणि ट्रॉलीत टाकतो. असं माझ्यासोबत ना 2-3 वेळा झालेलं आहे की मी तिथून गुलाबजामुनचे वगैरे असे पाकीट आणले रेडी गुलाबजामुन करण्यासाठी. तर त्यांची एक्सपायरी डेट 2 महिन्यानंतरची, म्हणजे 2 महिने जर मी ते पाकीट बघितले एक्सपायर होऊन जायचं. त्याच्यासाठी मग मी जेव्हा पण वस्तू घेते तेव्हा त्याची एक्सपायरी डेट वगैरे चेक करते. ह्या ज्या सीड्स मी दाखवल्या आहेत ना, यांच्याचपासून मी प्रोटीन पावडर तयार केलेलं होतं ते. आणि अशा प्रकारे प्रत्येक वस्तूची एक्सपायरी डेट आपण चेक करून घ्यायची असते. डीमार्टमध्ये जाताना मी एक लिस्ट तयार करते. त्या लिस्टमध्ये ज्या वस्तू लिहिलेल्या असतील ना त्याच वस्तू घरी आणायच्या. नाहीतर ना वस्तू आपल्याला घ्यायच्या असतात 2 किंवा 3 आणि घरी आणताना आपण असतो 5 किंवा 10. अशा प्रकारे ते आपल्यासोबत ना स्कॅम करत असतो. ती डीमार्टला फक्त लग्नाचा बस्ताच करायचा बाकी राहील. सगळ्या वस्तू डीमार्टमध्ये भेटतात. फर्निचर डीमार्टमध्ये भेटतं, काचेच्या वस्तू डीमार्टमध्ये भेटतात, कपडे भेटतात, सगळ्या वस्तू डीमार्टमध्ये भेटतात. कुठे जाण्याची गरजच येत नाही. त्याच्यासाठी ना डीमार्टला जाताना एक लिस्ट करायची आणि त्याच्यानुसारच तेवढ्याच वस्तू घरी आणल्या ना आपलं बिल देखील वाढत नाही. नाहीतर आम्ही सगळी फॅमिली डीमार्टमध्ये जायचो, 10 ते 15 हजाराची शॉपिंग करायचो. त्याच्यानंतर मग मी फक्त एकटी जायला लागली. मी फक्त 2 हजाराची शॉपिंग केली. त्याच्यामुळे ना डीमार्टला जाण्यासाठी ना मी यादीच तयार करते आणि यादीतल्याच वस्तू आणते. जसं घोड्याला ते लावताना की डोळ्यांना ज्याच्यामुळे त्याला इकडचं तिकडचं दिसू नये, तसंच आपण देखील वस्तू उचलताना जी वस्तू आपली संपली आहे, जी लागणार आहे तीच वस्तू घरी आणायची. म्हणजे डीमार्टमधून घरी आल्यानंतर सर्व वस्तू जागच्या जागी ठेवून घेतल्या. घरात जो बाकीचं आवरायचं राहिलं होतं ते सगळं मी आवरून घेतलं. आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी काय इम्प्रूव्हमेंट केली ते देखील मला तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. आणि नवीन व्हिडिओ मी कशा प्रकारे बनवत जाऊ ते देखील आयडिया तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा.